नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू आहे. काही ना काही मस्त असं चटपटीत खावंसं वाटते, पर बाहेर जाऊन खायचं म्हटलं की नको वाटतं पावसाळ्यात. तर मंडळी, आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे. ही आहे रगडा पेटीसची रेसिपी. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्ही ही रविवार स्पेशल ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनवू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सफेद वाटाणा रात्रभर भिजवून ठेवलेला आहे. तर मंडळी, ही रेसिपी मी सकाळची करत आहे. सो आपण ही 1 वाटी वाटाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता. तो सकाळी उठून स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये लागेल तितकं पाणी, म्हणजे वाटाण्याच्या थोडंसं वरेल इतकं पाणी घालायचं. त्यामध्ये किंचित असा खायचा सोडा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोड्याने काय होईल मंडळी, आपला वाटाणा व्यवस्थितरित्या शिजला जाईल. नाही तर काही वाटाणे शिजतात आणि काही वाटाणे शिजत नाही. वाटाणा शिजतोय तोपर्यंत आपण आलू टिक्कीची तयारी करून घेऊया. तर मंडळी, इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे बटाटे घेऊ शकता. सोबतच इथे आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ, काही थोडेसे मसाले घालायचे, जास्त नाही. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, हे घरगुती काश्मीरी लाल तिखट आहे म्हणून त्याचा रंग असा आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि इथे मी 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घातलेलं आहे. मंडळी, तांदळाच्या पिठाने काय होईल, आपली ही आलू टिक्की एकदम कुरकुरीत मस्त अशी होईल. सोबतच 4 चमचे आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ अजिबात स्किप करू नका मंडळी, खूप मस्त अशी कुरकुरीत होते. तर ही एक टिप्स आहे. आणि आता आपण हे सर्व छानपैकी पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मस्त असं हे पहा मंडळी. आता आपण ह्याचे पेटीस बनवून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे पेटीस बनवू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मी अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत. त्याच्या कडा पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घ्या, म्हणजेच अजिबात चीर गेली नाही पाहिजे इतपत ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपण इथे तयार केलेल्या आलू टिक्कीवर आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. ह्याने काय होईल, आपली आलू टिक्की तव्याला चिपकणार नाही आणि अजिबात क्रॅक होणार नाही तेलामध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता एक एक करून आपण आलू टिक्की पॅनमध्ये तळून घेऊया. तर आपण इथे शॅलो फ्राय करतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतो, काही हरकत नाही. छानपैकी मस्त असे कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटानंतर मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. हळुवारपणे पलटी करा, नाहीतर तेल अंगावर उडेल. छानपैकी अलटी पलटी करत करत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्ही बघू शकता छान अशा भाजल्या जात आहेत. थोड्याशा भाजल्या गेल्या की त्या बाजूला करायच्या आणि उरलेल्या टिक्क्यासुद्धा ह्यामध्ये एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत. सो मंडळी, टिक्की आपली भाजत आलेली आहे. लो फ्लेमवर दुसऱ्या गॅसवर आपण ही टिक्की भाजू देऊयात. तोपर्यंत आपण रगड्याची तयारी करूया. मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत, हे पहा. तर आता आपण ऑलरेडी वाटाणा शिजवून घेतलेला आहे. एक साधीशी एकदम छोटीशी फोडणी द्यायची आहे मंडळी त्याला. तर इथे मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. सो मंडळी, तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापरही करू शकता, पण तुपाने खूप अप्रतिम चव येते रगडाला. तर इथे अर्धा चमचा जिरे, 2 काश्मीरी लाल मिरची आणि पाव चमचा हिंग आणि शिजवलेला वाटाणा, बस इतकीच फोडणी याला द्यायची आहे. काही एक्स्ट्रा फोडणी द्यायची नाही. छानपैकी मिक्स करायचं आहे आणि किंचित असं लाल तिखट वरून घालायचं आहे. वरून घालण्याचं कारण असं की जर आपण हे लाल तिखट तेलात घातलं असतं तर रगड्याचा रंग लालसर झाला असता, म्हणून ही वरून घालायची आहे. छान अशी उकळी आली की भरपूर असा कोथिंबीर घालायची. मस्त असं शिजू द्यायचं आहे 7 ते 8 मिनटं. छान असं मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर शिजू द्या. तर मंडळी, रगडा शिजतोय, टिक्की तयार झालेली आहे. मस्त असं आपण आता ह्याची प्रिपरेशन करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आणि वरून रगडा, हे पहा अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी पाहिजे रगड्याची.
तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.